वेलकम टू मनीषाज क्रिएशन। आज मी इथे शेवग्याच्या शेंगाचं सूप बनवत आहे, ज्याला आपण मोरिंगा सूप पण बोलतो। शेवग्याच्या शेंगा आपण भाजीतून सांबारमधून नेहमीच खातो। आज मी ठरवलं की शेवग्याच्या शेंगाचं सूप बनवायचं। तर त्यासाठी मी कुकर घेतला। कुकरमध्ये शेवग्याच्या शेंगा, एक कांदा, एक मोठा टोमॅटो चॉप करून घेतला आहे, 3 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, एक बटाटा चॉप करून घेतलेला आहे, हाफ टीस्पून जिरा, हळद आणि चवीनुसार मीठ असं टाकून त्यामध्ये आता आपल्याला 2.5 ग्लास पाणी टाकायचे। 2.5 ग्लास पाणी टाकून आपल्याला हे बॉईल व्हायला ठेवायचं आहे। तर पाण्याला चांगली उकळी आल्यानंतरच आपल्याला कुकरला झाकण लावायचं आहे आणि 4 ते 5 शिट्या काढून घ्यायच्या आणि कुकर थंड झाला की आपल्याला स्मॅशरने ते स्मॅश करून घ्यायचं आहे। स्मॅशरने स्मॅश केल्यानंतरही जर आपल्याला ते व्यवस्थित झालं नसेल तर आपण ते मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, मिक्सरच्या भांड्यात टाकून, जेणेकरून व्यवस्थित अशी त्याची पेस्ट अशी होईल आणि मग ती गाळून घ्यायची आहे। गाळून झाल्यानंतर मग आपल्याला ते बॉईल करायचं आहे। छान उकळी आणल्यानंतर चवीनुसार मीठ त्यात टाकून आपल्याला ते गरम गरम सर्व करायचं आहे। अशा प्रकारे ही शेवग्याच्या शेंगांचं सूप इथे रेडी झालेलं आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे कळवा आणि नक्की ट्राय करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।